ऐक्यामध्ये टिकून तर वाचू. त्यापैकी एक वचन वाचू आपण. 5 वेळा रेफरन्स आहे, 17व्या एकच अध्यायात योहानाच्या, पण 21वं वचन एक वाचू आपण. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. त्यांनी कसं व्हावं? एक व्हावं. पहिले करीत 12वा अध्याय 12 ते 31 वचनामध्ये शरीरावरून उदाहरण घेतलेलं आहे. आणि त्यापैकी पहिले करीत 12:25 आपण वाचूया. पहिले करीत 12वा अध्याय 25वं वचन. अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. शरीरात फूट नसावी. हे जे आमचं शरीर आहे, या शरीरामध्ये सगळे अवयव एका शरीराचे आहेत. हाताला कंटाळा आला तर हात 2 दिवस सुट्टी घेऊ शकत नाही. पायांना कंटाळा आला चालून तर पाय म्हणू शकत नाही की आम्ही चाललो, आता आम्ही तुझ्या बरोबर थोडे दिवस नाही राहणार, आम्ही परत येऊ उद्या परवा. शरीर जसं एक आहे, एकोप्याने सगळं काम करतं, तसं आम्ही आमच्या जीवनात ऐक्याने देवाचं काम केलं पाहिजे. जर समजा आपल्या तोंडाचं आणि हाताचं भांडण झालं, तोंडाचं आणि हाताचं भांडण झालं, हात म्हणत किती पण भारी जेवण येऊ दे, मी तुला चारणारच नाही, माणूस उपाशी राहील. आणि जे काम ज्या अवयवाचं आहे, डोळ्यांचं काम पाहण्याचं आहे. काही लोक म्हणतात तुझे डोळे फार बोलके, मग तू दिवस रात्र डोळ्यांनीच बोलत जा, तोंडाचा वापरच करू नको. कानांचं काम आहे ऐकण्याचं, ते काम कानांनाच करू द्या, डोळ्याने ऐकू नका, गडबड होईल. काही लोक आरशापुढे उभे राहतात आणि इतकं त्यांना टेन्शन असतं, हा रंग थोडा गोरा असतं तर किती बरं असतं, हे नाक थोडं लांब असतं तर किती बरं असतं, हे डोळे असे असते तर तसे असते तर. जैसे बनाया अच्छा बनाया. सगळ्यांनी म्हणा अच्छा बनाया, अच्छा बनाया. कधी स्वतःला नावं ठेवू नका. देवाने हे शरीर आशीर्वादित केलेलं आहे. जसं बनवलंय छान बनवलंय. आता हे नाक सरळ आहे, हे असं उलट असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं, काय फायदा झाला असतं. सरळ केलं, त्याला कळतं ना कुठली गोष्ट तुमचे कसं असलं पाहिजे, तुमचं शरीर त्याला कळतं. त्याला जे योग्य वाटलं त्याने केलं, आणि जे त्याने घडवलं ते त्याच्या योजनेने घडवलं. प्रियांनो, मानवाची निर्मिती परमेश्वराने कशापासून केली? मोठ्याने बोला जरा. प्लास्टिक पासून नाही ना. मेड इन चायना असं तर माणूस कधीच गेला असता कामातून, 2 वर्षात तुटला असता. आजही अस्तित्वात आहे माणूस, का तो मेड इन एडन गार्डन आहे. देवाने त्याला बनवलं, मातीपासून मानवाला बनवलंय. बरं, पुरुषाला बनवलं, आदमाला बनवलं, आणि नंतर त्याने हवेची निर्मिती करताना परत एकदा देवाने दुसरा चिखल घेतला का? का एदन बागेत नव्हतं दुसरा चिखल? जर देवाने दुसरा चिखल घेतला असता तर आदम आणि हवा हे कधीच एक झाले नसते. हवा आदमातूनच यायला पाहिजे, तरच ते एक होऊ शकतं. परमेश्वर देव बापाने आदमाला गाढ निद्रा लावली. सगळ्यांनी म्हणा गाढ निद्रा. शांत झोपलाय आदम. परमेश्वराने त्याला झोपी घातलं. आता मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला उत्तर द्याल का? एदेन बागेत वेदना होते का? वेदना, पेन, दुःख, यातना, आणि मग झोपवायचं कशाला त्याला? असंच काढायचं की हे बघ खरं देवाने त्याला का झोपवलं? प्रश्न आहे की वेदना नव्हत्या तर तू जागा असला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. सगळे जागे. आनंद वाटतो मला कधी कधी. ऍक्च्युली ना
परमेश्वराने 6व्या दिवशी पहिल्या भागात जनावरांना बनवलं आणि दुसऱ्या भागात माणसाला बनवलं. पहिल्या भागात जनावर, दुसऱ्या भागात माणसाला. म्हणून कधी कधी म्हणजे माणसं जनावर एकाच दिवशी बनवलेत देवाने. म्हणून कधी कधी जनावर माणसासारखी वागतात आणि कधी कधी माणसं जनावरासारखं. असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही, मला परत यायचं पालघरला. परमेश्वराने आदामाला गाढ निद्रा लावली, तो झोपी गेला. का गेला तुम्हाला सांगतो, कारण सांगू का नको सांगू? सांगा मास्टर. ऐका, ऍक्च्युली प्रत्येक माणसाला 24 बरगड्या आहेत. किती? इकडं 12 आणि इकडं 12. आदम जर त्या दिवशी जागा असता, बघून घेतला असता, अशी बनवतात होय बायको. हे बी नाटक केलं का अजून एक बरगडी काढून उद्या दुसरी. प्रभूला धन्यवाद. आदामाला देवाने झोपवलं. बघू नको मी काय करतोय. त्याला झोपवलं, इकडं गपचूप तयार करून त्याच्याकडे आणले. देवा तुला धन्यवाद. ते विजडम जर भेटलं असतं तर गडबड झाली असती. देवाच्या प्रिय लोकांनो, आदम आणि हवा हे दोन नाहीत. एक गोष्ट, एक रहस्य तुम्हाला सांगतो. ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती खेळला, येशू पण क्रुसावरती झोपी गेला. आता तुम्ही म्हणाल की तो तर मेला, झोपी गेला असं का म्हणताय? कारण की अधर्मी मरतात, धार्मिक झोपी जातात, कारण परमेश्वर त्यांना परत उठवत असतो. लाजर झोपला आहे. यायराची कन्या उठवण्यापूर्वी प्रभू काय म्हणतो? झोपी गेलेले. कारण त्याला माहिती मी उठवणार आहे. धार्मिक लोक झोपी जातात. ख्रिस्ताने त्याचं बलिदान दिलं. ख्रिस्त आदामासारख्या गाढ निद्रेत गेला आणि जशी जखम आदामाला एदेन बागेत झाली होती, सेम जखम येशूला क्रुसावर झाली. कारण की शिपायाने कुशीत भाला घोसटला आणि तात्काळ रक्त आणि पाणी वाहू लागलं. जी जखम आदामाकडे होती ती जखम येशू ख्रिस्ताने पण धारण केली. कारण की आदामापासून हवा निर्माण झाली आणि ख्रिस्तापासून त्याची मंडळी तयार झाली. मंडळीचा जन्म देवाच्या पुत्रापासून आहे. आमचा जन्म ख्रिस्तापासून आहे. आम्ही ख्रिस्ताचे सहभागी आहोत, आम्ही त्याचे सहकारी आहोत, त्याचे आम्ही देवाच्या प्रिय लोकांनो त्याची होणारी आम्ही वधू आहोत. प्रभूला धन्यवाद. आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत. जर आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत, जर त्या ख्रिस्ताचं आम्ही शरीर आहोत, तर जसे हे शरीराचे अवयव एकमेकांना सांभाळतात. पायाला ठेस लागली, डोळ्यातून पाणी येतं, तोंड लगेच काहीतरी बोलतं, मला लागलंय, बापरे, ऐक, काहीतरी मुखातून निघतं. अख्ख्या शरीराला त्याचा त्रास होतो. आमच्या मंडळीतील दुःखित लोकांना पाहून खरंच आम्हाला दुःख वाटतं का? जे लोक ख्रिस्तापासून दूर गेलेत त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं का? एखादा भाऊ व्यसनाधीन झाल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आजार आल्यामुळे खरंच आमच्या मनापासून आम्हाला दुःख होतं का? त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थी करतो का? त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो का? हे महत्वाचं आहे. आज आमच्या परिवारात ऐक्य असलं पाहिजे, सेवकांमध्ये ऐक्य असलं पाहिजे, मंडळीमध्ये ऐक्य असलं पाहिजे, समाजात ऐक्य असलं पाहिजे. युनिटी, एकोपा हे परमेश्वराने दिलेलं कृपादान आहे. परमेश्वराचं ऐक्य आमच्या जीवनात, आमच्या परिवारात असलं पाहिजे. ऐक्य टिकून न राहण्याची काही कारण आहेत. ऐकायचे तुम्हाला? हो की नाही? हो. काही लोक अजूनही रागातच बघतात माझ्याकडे. मला माहिती नाही. 5 गोष्टी मी सांगतो पटकन तुम्हाला. ऐक्य टिकून न राहण्याचं पहिलं कारण निंदा. सगळ्यांनी म्हणा निंदा. निंदा. काही लोकांना काही काम नसतं, वारंवार दुसऱ्यांबद्दल वाईटच बोलत राहतात, त्यांना चांगलं बोलणं येत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फक्त त्यांना निगेटिव्ह बोलता येतं, चांगलं बोलता येत नाही, दुसऱ्यांची निंदा करता येते. आणि आपले विश्वासणारे लोक निंदा करत नाहीत, पण समोरचा निंदा करत असला, माझा पास्टर मला असं बोलला,
तो भाऊ मला तसं बोलला, त्याला प्रत्युत्तर करतात, हो तुम्ही हो म्हटला तरी त्या निंदेत सहभागी झालात. जर आम्ही एकमेकांची निंदा केली, एकमेकांच्या विरुद्ध आपण जर बोललो, तर आम्ही एक शरीर कसं काय होऊ शकतो? शरीराचा एक अवयव, एक हात दुसऱ्या हाताचा दुश्मन नाही होऊ शकत. हे देवाच्या राज्याला मान्य नाहीये. हे जर एक ख्रिस्ताचं शरीर आहे तर आम्हाला ऐक्याने राहावं लागेल. कधीही देवाच्या दासाच्या विरुद्ध बोलू नका. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टी? कधीच आपल्या भावाच्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका. आत्मपरीक्षण करा. एखाद्याची चूक असेल त्याला जाऊन सांगा, दादा तुझं चुकलंय, हे अशी अशी गोष्ट आहे, मला नाही पटत आहे, मला समजून सांगतो असं का वागलास किंवा का बोललास. आणि मग तुम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. पण एखाद्या व्यक्तीची चूक असेल किंवा त्या गोष्टी तुम्हाला जर मनाला लागल्या असतील तर त्या इतरांना सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण त्याला निंदा म्हणतात. आणि ही निंदा ज्यावेळेस तुमची होईल त्यावेळेस बायबल सांगतो स्वतःला तुम्ही धन्य समजा. आमेन. एक जो खरा ख्रिस्ती आहे त्याची निंदा होते प्रियांनो. आणि ज्यावेळेस तुम्हाला ऐकायला येईल की लोक तुमची निंदा करतायत, त्यावेळेस समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. तुमच्या उन्नतीचे, तुमच्या आशीर्वादाचे दिवस आलेले आहेत. आमेन. माझ्या सेवेची सुरुवात जशी झाली, आता मी तुम्हाला साक्ष सांगितली, हे खरं कारण नाही, पण एक बहीण म्हटली त्याला बाहेरून पैसे येतात म्हणून तो अशी सेवा करत आहे. घाबरू नका, काही विशेष चिठ्ठी नाहीये. सगळ्यांनी विचार केला काय झालं यांना. कुठं होतो आपण? इथंच होतो, कुठं गेलोच नाही. पटपट उत्तर द्या. प्रभूची स्तुती असो. तर आम्ही निंदा करता कामा नाही. कोणाच्याही विरोधात, आपल्या भावंडांच्या, आपल्या लोकांच्या विरोधात आम्ही बोलता कामा नाही. जे निंदा करतात त्यांच्या निंदेत आम्ही सहभागी होता कामा नाही. आणि हे करत असताना, खरं काम करत असताना तुम्ही कोणाचीच निंदा करत नाही, पण ज्यावेळेस तुमची निंदा होते त्यावेळेस तुम्ही स्वतःला धन्य समजावं. आणि मी हे सांगते की एक बहीण, तिने अशी अफवा उठवली, काही लोकांना ज्यांना भेटेल ते, याला कुठून तरी पैसे मिळत असतील, बाहेर गावावरून याला पैसे मिळत असतील म्हणून हा देवाची सेवा करतोय. काही वेड्या लोकांना कळतच नाही. काही लोकांना वाटतं की पैसे देऊन लोकांना ख्रिश्चन केलं जातं. यांना माहित नाही, इकडे दान घेतात, इकडे पैसे द्यावे लागतात. चर्चला कलर मारायचा आहे, द्या पैसे. चर्चमध्ये प्रोग्राम आहे, द्या पैसे. काही पण काम निघालं, द्या पैसे. इकडे पैसे द्यावे लागतात. किती लोक आमेन म्हणतील? पैसे देऊन मी आजपर्यंत बघितलं नाही काय असं. आणि मी खूप दुःखी झालो. प्रभू हे काय? प्रभू म्हणलं शांत राहा, उद्या सकाळी तुला दाखवतो मिरॅकल. पहाटे 5 वाजता दुबईवरून फोन आला. एका बहिणीने फोन केला, म्हणे पास्टर मी इंडियात असताना तुमच्या प्रार्थनेने देवाने मला आशीर्वादित केलं, मी तुम्हाला ऑफरिंग पाठवणार आहे. आणि प्रभूने स्मरण करून दिलं, लोक ज्यावेळेस तुझी निंदा करतील त्यावेळेस तुझी उन्नती होईल. हालेलुया. आणि नंतर कोणी पैसे पाठवे ना दुबईवरून. मी म्हणलं निंदा करा. ऐकताय तो विचार? ज्यावेळेस लोक तुमच्या विरुद्ध वाईट बोलायला सुरुवात करतील त्यावेळेस तुम्ही स्वतःला धन्य समजलं पाहिजे. त्यामध्ये तुमचा खरा आशीर्वाद आहे. पण तुमच्या मुखातून निंदेचे शब्द कधीच निघता कामा नये. पहिली गोष्ट, त्याने युनिटी तुटून जाते, ऐक्य तुटतं प्रियांनो. दुसरी गोष्ट गैरसमज. दुसरी गोष्ट गैरसमज. हे असे भयंकर गैरसमज असतात की जी गोष्ट तुम्ही बोलायला जाता त्याचा एकदम उलटा अर्थ घेतला जातो. आणि त्या गैरसमजामुळे तुम्हाला बोलायचं एक आहे, समोरच्याला वेगळं समजलंय. त्या गैरसमजामुळे जे सांगायचंय ते समोरच्याला न कळाल्यामुळे कितीतरी वेळा भाऊ भावाचे वैरी होतात. गैरसमज
ही फार एक घातक गोष्ट आहे. पहिली गोष्ट निंदा, दुसरी गोष्ट गैरसमज, तिसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा मतभेद होतात त्यावेळेस त्या मतभेदांचं निरसन झालं पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मतभेद झाले ते तिथंच ठेवले, जाऊ द्या, परत मतभेद झाले तसेच ठेवले आणि मग शेवटी त्याचं स्टोरेज एवढं होतं की एक दिवशी त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आणि म्हणून ज्यावेळेस मतभेद असतील आणि प्रत्येकाला अधिकार आहे देवाच्या राज्यात आपलं मत मांडण्याचा. किती लोक आमेन म्हणते? काही लोक दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाहीत आणि काही लोकांना स्वतःलाच मोठेपणा पाहिजे असतो. तुम्ही ऐकताय का? ऐकून घ्यायची वृत्ती काही लोकांकडे नसते. आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आम्ही इतरांचं बोलणं ऐकतो, इतरांचं सांगणं आम्ही ऐकतो, त्यावेळेस देवाचं गौरव होतं. त्याला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळतं. कदाचित त्या सांगण्यामुळे तुम्हाला अजून चांगले निर्णय घेता येऊ शकतात. यदि आपका भाई आपकी बहन आपको कुछ बोल रहे हैं, उनका आप जरूर सुन लेना. कितने लोग आमीन कहेंगे? हालेलुया. कोणी तुमच्याशी बोलतंय तर ते तुम्ही ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे आमच्यातले मतभेद नष्ट होतात. एकच कुठली तरी गोष्ट चांगली असू शकते. आता आज ही सभा आहे, रात्रीच्या वेळेस आहे. एखाद्या समजा व्यक्तीने चांगलं सजेशन दिलं, सकाळी मला वेळ आहे, सकाळी तुम्ही सभा घ्या. मग आता हे डिसिजन किती चांगलं वाटेल? दुपारी 12 वाजता इथंच कडक उन्हात सभा घेणं योग्य आहे का? नाही. मग त्याला सांगितलं पाहिजे समजून, ब्रदर असं असं आहे, बंधू ऊन असेल, लोकांना त्रास होईल. अरे हा, मग ते बरोबर होईल. मग त्याचा तुम्ही जर तिथेच अपमान केला, तू जे बोलतो ते चुकीचं आहे, असं नाही तसं नाही, मग त्याने मतभेद ज्या वेळेस होतात त्याचं निरसन झालं पाहिजे. मतभेद तसेच राहू देऊ नका. ते मतभेद पूर्णपणे निघून गेले पाहिजे. चौथी गोष्ट, क्षमा न करणे. काय न करणे? काही लोक राग मनात ठेवतात आणि ते राग ज्यांच्या मनात असतात ना, ते राग मनात ठेवल्यामुळे खूप वेळा आपल्या जीवनात आपलं नुकसान होत असतं. माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. माझं लग्न जमलं आणि एक अंकल होते, नाव नाही सांगत, नाही तर काही लोक जाऊन लगेच शोध घेतील. तर त्या अंकलने म्हटलं की हे लग्न मी होऊच देणार नाही. आणि माझ्या मनात आला राग. म्हटलं हा मेला तरी याच्या मैतीला जाणार नाही. बघा बरं का, तुमच्या समोर उभा असलेला पास्टर असं बोलला तेव्हा. देवाची स्तुती असो की अशी एक घटना माझ्या जीवनात झाली. माझ्या मनात राग होता आणि असं बोललो मी. त्यांना लग्नाची पत्रिका पण नाही दिली आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. पण देवाच्या सेवकाने असं वागू नये यासाठी मी तुम्हाला सांगतो. एक दिवस आला आणि त्या दिवशी मला फोन आला की ते अंकल खरंच मरण पावलेत. आता माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. जर मी त्या प्रेतक्रियेला जातोय तर मी खरा देवाचा दास आहे. मी जर गेलो नाही तर मी क्षमा न करणारा देवाच्या राज्यात उपयोगाचा नाही. आणि माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. प्रभू मला विचारतो आता काय करशील? म्हटलं मी जाणार. हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, की त्या काळात मला किडनी स्टोनचा भयंकर त्रास होता आणि त्या त्रासात मी त्या ठिकाणी त्या प्रेतक्रियेला गेलो. प्रेतक्रिया करून तिकडची प्रार्थना आटपून जसा मी घरी आलो, घरी आल्याबरोबर माझा किडनी स्टोन निघून गेला. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. क्षमेचं सामर्थ्य है प्रियांनो. ज्यावेळेस जिस समय आप दूसरों के लिए अपने दिल में द्वेष रखोगे, आप कभी भी प्रभु के राज्य के लिए बड़े काम नहीं कर सकते हो. काही लोक आहेत ना, म्हणजे संदेश देताना त्यांची लँग्वेज अशी रफ असते, लोकांना हर्ट होईल असं, दुःख होईल असं. तुम्ही पापी आहेत, तुम्ही मरणार आहेत, तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल. पण तुम्हाला एक सांगतो, दावीदाला ना जेव्हा गल्ल्याथाला मारायचं होतं ना, त्यावेळेस त्याने काय आणलं होतं? गोफन आणली. नुसती गोफन, अजून काहीतरी घेतलं असेल ना. गुळगुळीत गोटे घेतले ओहळातले. तुम्हाला माहिती आहे का की तो ज्यावेळेस त्या ओहळाकडे गेला
त्या ओवळाच्या आजूबाजूला सगळे खडबडीत गोटे होते. जर ते त्याने घेतले असते तर त्याला अचूक निशाणा साधता आला नसता. पण त्या ओहळामध्ये जिथं पाणी वाहत आहे त्या पाण्यामध्ये ते गुळगुळीत गोटे होते आणि त्यातल्या त्यात त्याने खूप शोध घेऊन 5 गोटे घेतले जे गुळगुळीत आहेत. त्याने आपल्या बटव्यात ठेवले. 5 गोटे त्याने आपल्या बटव्यात घेतले आणि ज्यावेळेस तो गल्ल्याता पुढे उभा होता तेव्हा त्या 5 पैकी सगळ्यात जास्त जो फाईन आहे, जास्त गुळगुळीत आहे, तो गोटा त्याने घेतला काढताना निशाणा अचूक साधायचा होता. ओबड दोबड गोटे उपयोगाचे नाहीत. एखादा रफ लँग्वेजने जर देवाचं वचन सांगत असेल त्याला सांगायचं ओबळामध्ये या. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. तुम्हाला हक्क नाही की तुम्ही लोकांची मन दुखवावीत. हालेलुया. नवीन विश्वासणारे जेव्हा देवाकडे येतात तुमचं बोलणं प्रेमाने असलं पाहिजे. हालेलुया. आधीच ते जगात त्रासलेले आहेत, कर्जाने, दुःखाने, यातनेने, तणावाने. ऑलरेडी ते समस्या घेऊन तिथं देवाच्या दारात आलेत आणि त्यात तुम्ही त्यांना म्हणताय तुम्ही मरणार आहेत, तुम्ही दिखावा करता, तुम्ही कशाला चर्चला आले, तुम्ही असेच आहेत, तुम्ही तसेच आहेत. ही कुचकी भाषणं आमच्यातून निघून जावेत तर मंडळीमध्ये ऐक्य टिकून राहील. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आम्ही प्रेमाने जगाला जिंकायचंय. कुठंच असं बायबलमध्ये लिहिलं नाही येशू ख्रिस्त फक्त ख्रिश्चन लोकांचा देव आहे. नाही, माझ्या देवाने सगळ्या जगावर प्रीती केली आहे. हे सगळं विश्व त्याचं आहे, सगळे लोक त्याचे आहेत, सगळे भाषा बोलणारे, सगळे वंश, सगळे लोक परमेश्वराचे आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची प्रीतीने वागणं गरजेचं आहे. आमच्यातले आपसातले गैरसमज दूर केले पाहिजेत, निंदा थांबवली पाहिजे, एकमेकांविरुद्ध बोलणं, मतभेद आम्ही दूर केले पाहिजेत आणि एकमेकांना क्षमा केली पाहिजे.